स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग आपल्या वेळेच्या यात्रा आहे उद्या परवा। तर कावडी आलेले आहे गावामध्ये, तुम्हाला दाखवतो। कंटिन्यू करा ब्लॉग। समर्थ भवानी मी बघा। तर चला तुम्हाला कावडी दाखवतो। हे समोर बघा। तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असताना ह्या कोणत्या गावाच्या कावड्या? तर आमचं देरेगाव आहे। देरेगाव शेजारी विळत पाणी टाकी। तर त्यांची यात्रा आहे 20-21 तारखेला ना। तर 20-21 तारखेला यात्रा आहे। आणि आपले यश भाऊ पण आलेला आहे, बघू शकता। नगरला गेला होता इकडं यश, तेव्हा यश भाऊ आलेला आहे। आणि इकडं समर्थ भाऊ। तर कावडी तिकून येऊ राहिले, बघू शकता। काल तर मी नेमकं झोपलो होतो नाही का, समर्थ भाऊ आपल्या घ्यायला आलं तर मस्त उठलो, फ्रेश वगैरे झालो। म्हणलं आता मस्त कावडीचा ब्लॉग बनवू। आणि हे बघू शकता शुभमचे पप्पा आहेत। शुभम हॉटेलवर गेले तर शुभमचे पप्पा नक्की म्हणजे काउंटरवर असतील। तुम्हाला शुभम हॉटेल पण दाखवतो, कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग। आणि मित्रांनो, खरं तर तुम्हाला एक सांगायचं राहिलं की यांची कावडीची हाईट एवढी खतरनाक आहे, तुम्ही बघितलं ना, अक्षरशः मोबाईलमध्ये 1x मध्ये बसत नव्हती, एवढी कावडीची हाईट आहे। आणि त्यांच्या देवाचं असं तत्व आहे की कावडी एका हातावर घेतली की एकाच हातावर ठेवावं लागते नाही का, म्हणजे एका खांद्यावर घेतली की एका खांद्यावरच। तसं आपलं कसं आहे, खांदा आपण चेंज करू शकतो नाही का, तसं यांचा खांदा वगैरे चेंज नाही करू शकत, असा विषय। आणि यांचा डीजे बीजे असतो नाही का देरे गावापासून। रील मध्ये जर नाही आलो ना तर मग मी बघू शकता आपण गाडीवर बसू नाही का, गाडीवर पुढे जाऊ, कारण की त्यांनी पाणी आणलेलं असतं, त्याच्यामुळं त्यांना शिवाव नाही लागत नाही का आपल्याला। तसं मी कावडीला गेलो होतो, तसं सेम त्यांना कोणी टच करू शकत नाही जवळ आपण पाणी घालत नाही तवर। हे बघा, तर मित्रांनो आता शुभम हॉटेल तुम्हाला बघायचं होतं ना, हे शुभम हॉटेल आहे। तर हे शुभम हॉटेल समोर आता कावडे आलेले आहेत नाही का। तर मित्रांनो, समर्थ भाऊने आपले बॅनर लावले, बघू शकता। अजून एक पण म्हणजे इथं म्हसोबा महाराजचं मंदिर इथं बघू शकता। आता गर्दी नाही, कारण की जत्रा
आज नाही, उद्या नाही, परवा जात आहे. म्हणजे आजपासून चालू झाली आहे, पण जी मेन जत्रा असते ती परवा आहे नाही का. त्यामुळं थोडीशी गर्दी कमी आहे. हे कोणतरी धूर केलाय, मला नाकात लय कसं तरी होतंय. नाकात नाही, सॉरी, छातीमध्ये. इकडे बघा, हे वावर जे मोकळे नाही तर पूर्ण खाण्याचे खेळण्याचे पूर्ण दुकानं असतात. हे समोरच भाऊ थांबलाय. मागच्या वेळेस आपण पाणी वगैरे ठेवलं होतं नाही का, पण यावेळेस काय शक्यता कमी जास्त वाट राहिली मला, कारण की थोडंसं नाही का माझं पण कसं तरी आहे दुखणं, त्याच्यामुळं थोडा विषय. इकडं रसाची गाडी, रस बीस पिऊ आता मस्त आपण. हे बघा मंदिर, म्हणजे मित्रांनो मागच्या वेळेसपेक्षा इतकी सुविधा झाली, म्हणजे लय मस्त झालंय मंदिर मागच्या वेळेसपेक्षा. म्हणजे मागच्या वेळेस पण होतं, हे ब्लॉग नव्हते मागच्या वेळेस माझ्या मते, तर हे पण यावेळेस टाकलेत. बघा मंदिर किती मस्त आहे. आणि आता थोड्या वेळाने तुम्ही थोड्या वेळाने बघताना जेव्हा कावडेवाले येते ना, सर्वजण इथं समोर आहे, इथं सर्वजण डान्स करणार. कारण डीजे विजे ना सर, डीजे जाईन इथून येईल, इथवर येऊन मग इथे ढोल वगैरे नाही का, ताशा वगैरे चालू होणार, नाचतात खूप वेळ, नाचतात खूप वेळ. आणि उद्या सकाळी पाणी घालतील माझ्या मते, किंवा परवा सकाळी, एवढं मला काय माहित नाही, कारण की मी तर देहरे गावात राहतो ना. आता काय सलग 2 ते 3 वर्ष झाले यात्राला येतोय, त्याच्या आधी तर नव्हतो येत नाही का. हे बघा मंदिर कसं आहे, किती मोकळं किती. आणि तुम्ही मित्रांनो बघता ना उद्या किंवा परवा, हे मंदिर आहे ना अक्षरशः चालायला जागा राहणार नाही चालायला. हे तुम्हाला झाड दिसतंय का, हे झाड, या झाडापाशी आपली मागच्या वेळेस जार होते, यावेळेस काय होते माहित नाही, ट्राय करू. तेव्हा इकडं बाकड बिकड मस्त बसायला, तिथे मंदिर बघा. मी देवाला नाही दाखवू शकत, जसं दर ब्लॉगमध्ये दाखवत नाही, या ब्लॉगमध्ये पण नाही दाखवणार. तर चला आता काय कावडीकडे जाऊ आपण, इथंच थांबू, कावडीवाले येते तर मग बघा तुम्ही. आणि शक्यतो माझा आवाज कमी येईल, कारण की ढोल ताशा वगैरे असेल. मी पण प्रयत्न करीन माझा आवाज असं येण्याचा, बघू आता काय होतंय. चला. तर मित्रांनो बघू शकता किती मोठी कावडी, अक्षरशः खाली आपण जावं लागत. हे बघा, म्हणजे एवढ्या मोठ्याला कावड्या असतात ना, आणि आजच नाही. हे बघा, तर मित्रांनो परत एकदा डीजे लावणार आहे, बघू शकता. आता कावडी वगैरे सर्व मंदिरात ठेवलेलं आहे, बघू शकता. इथं मंदिर आहे. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर का तुम्ही वेळेत मधून बघत असताल तर नक्कीच कमेंट करा, कारण की आपल्या वेळेची यात्रा आहे. असं नाही की माणसं येतात, लेडीज पण येतात बघण्यासाठी. बघू शकता उद्यापासून खतरनाक गर्दी राहणार आहे, उद्या परवापासून चालू होणार आहे. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला ब्लॉग संपला तर अजून 2 किंवा 1 ब्लॉग वेळेची यात्राचे नक्की बघा, म्हणजे येणारच आहे उद्या आणि परवा. तर आपल्याला समर्थ भाऊनी मस्त चहा आणि हे घेतलंय, वेपर्स घेतलाय. तर आपला आजचा ब्लॉग चहावर संपतोय. इकडे बघा समोर 2 जण बसले.
तर धन्यवाद ब्लॉग बघितल्याबद्दल. बाय बाय.